जय शिवराय मित्रांनो आता ई पीक पाहणी करताना आपल्याला 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना जिओ टॅगिंगचा म्हणजेच शेतात जाऊन आपण जो फोटो काढत असतो त्याचा भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे। हा प्रॉब्लेम खरं तर पाहिला तर साईटचा म्हणजेच ॲपचा हा प्रॉब्लेम आहे। तरी पण आपल्याला ॲपवर एक सूचना देण्यात आलेली आहे। आपण जेव्हा आपलं योग्य ते लोकेशनवर जातो तेव्हा आपल्याला आपला मोबाईलचे लोकेशन येण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलचा डाटा किंवा आपल्या मोबाईलला एरोप्लेन मोडवर करून ठेवायचे आणि आपले फोटो काढायची आणि आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा। सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला होम पेजवर यायचं म्हणजे होमवर यायचं। त्याच बाजूला एक ऑप्शन आहे घराचं, त्या घराच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे अपलोड माहिती या बटनवर क्लिक करा म्हणजे आपली माहिती अपलोड होते। तेव्हा आपल्याला डाटा चालू करायचा। आपली माहिती अपलोड झाली का नाही तर आपल्याला वर ऑप्शन येते आपली माहिती अपलोड करण्यात आली। तर अशी जर आली असेल तर लगेच आपल्याला आपल्या गावाची यादी पाहायची, पेरा ज्यांनी लावली त्याच्यात जर आपलं नाव असेल तर आपला पेरा लागलेला आहे असं समजून जा। हिरव्या पट्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव दाखवते त्या शेतकऱ्याचे पेरा लागलेले असे समजून जायचे आपण। तर दुसरी गोष्ट मित्रांनो अशी की ही लँगिट्यूड इज रिक्वायर्ड असं जे ऑप्शन येत आहे त्या शेतकऱ्यांनी हा उपाय करून पहा, आपला पेरा नक्की लागेल। जर लागलाच नाही तर मी असं तलाठी साहेबांना असे विचारले तर त्यांनी असं सांगितले की हा ॲपचा प्रॉब्लेम आहे, 2-4 दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा। तर हा ॲपचा देखील प्रॉब्लेम आहे। तर सर्वांनी हा ॲपचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला असा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो। जेव्हा आपली साईट आपली ॲप पूर्णपणे व्यवस्थित चालेल तेव्हा आपल्या चॅनलवर नक्की सांगितले जाईल की आता आपण पेरे लावा, पूर्ण व्यवस्थित साईट चालत आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे प्रॉब्लेम येतो त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर येथे व्हिडिओला थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।